701 किलोमीटरचा रस्ता, ताशी 120 किमीचा वेग आणि डोळ्याचं पातळ लवताना लवतं तोच होत्याचं नव्हतं झालं. ज्या महामार्गाला आपण राज्याची भाग्यरेषा म्हणालो, तोच आज मृत्यूचा सापळा का बनतोय? समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडतंय? प्रगतीचा वेग की मृत्यूचा खेळ? पहा आमचा हा विशेष रिपोर्ट. समृद्धी महामार्ग राज्याच्या प्रगतीची भाग्यरेषा म्हणून या मार्गाकडे पाहिलं जातं. पण दुर्दैवाने आज पुन्हा एकदा याच महामार्गावरून एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. जालन्याजवळ एक भरधाव ट्रकने महामार्गावर काम करणाऱ्या निष्पाप कामगारांना चिरडलं आहे. या भीषण अपघातात 7 महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण मृत्यूशी झुंज देत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या कष्टकरी महिलांवर काळाने घाला घातला आहे. ही हृदयद्रावक घटना घडली आहे जालन्याजवळील कडवनसी आणि जामवाडी शिवारात. सायंकाळची वेळ होती. समृद्धी महामार्गावर साफसफाईचं काम आटोपून हे कामगार आपल्या पिकअप वाहनातून बसून घरी परतण्याची तयारी करत होते. मात्र त्याच वेळी नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या पिकअपला मागून जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअप मधील महिलांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. 7 महिलांचा जागीच अंत झाला तर काही जण रक्ताच्या थारोळ्यात पडले. मृतांमध्ये बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण आणि निधोना येथील महिलांचा समावेश आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भरधाव वेग आणि चालकाचे नियंत्रण सुटणे ही या अपघातामागची प्राथमिक कारणं सांगितली जात आहेत. पण प्रश्न असा उरतो की महामार्गावर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेतली गेली होती का? रिफ्लेक्टर्स, बॅरिकेड्स किंवा कामगारांच्या ठिकाणी असणारे वॉर्निंग सिग्नल्स तिथे होते का? यापूर्वीही अशा प्रकारे कामगारांचा बळी गेला आहे. मग प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार यातून धडा का घेत नाहीत? आज या 7 कुटुंबांचा आधार हिरावला गेला आहे. त्याला जबाबदार कोण? जखमींवर सध्या जालना जिल्ह्यात रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी हीच आपण प्रार्थना करूया. समृद्धी महामार्ग हा प्रवासासाठी सुखकर असला तरी तो अशा प्रकारे मृत्यूचा सापळा बनू नये यासाठी आता तरी काहीतरी कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. मित्रांनो, समृद्धी महामार्गाची आकडेवारी पाहिल्यास एक धक्कादायक वास्तव समोर येतं. हा रस्ता जितका वेगवान आहे तितकाच तो जीवघेणाही ठरतोय. आकडेवारी पाहिली तर समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1300हून अधिक अपघात झाले आहेत. सरासरीचा विचार केला तर दरवर्षी या महामार्गावर किमान 100 ते 150 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतोय. म्हणजेच दर 3 ते 4 दिवसांनी एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू या हायवेवर होतोय. हे केवळ आकडे नाहीत तर ही अनेक उद्ध्वस्त झालेली कुटुंब आहेत. वेगवान प्रवासाच्या हव्यासापोटी आपण आपल्या आयुष्याचा वेग तर थांबवत नाही ना, असा विचार करण्याची आता वेळ आली आहे. वेगाने या महामार्गावर रक्ताचे पाट वाहत आहेत. ते पाहताही भीती अनाठाई नाही. 700 किलोमीटरचा हा सरळ रस्ता प्रवाशांना सुखकर प्रवासाचं स्वप्न दाखवतो. पण आकडेवारी काही वेगळंच सांगते. दरवर्षी शेकडो मृत्यू आणि हजारो अपघात. हे केवळ तांत्रिक दोष नाही तर हे एक गंभीर लक्षण आहे. जर वेळेस अतिवेगावर नियंत्रण आणि हायवे इम्प्रोसेस यावर ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर हा महामार्ग भविष्यात केवळ मृत्यूचा सापळा म्हणूनच ओळखला जाईल. तुम्ही जर समृद्धीवरून प्रवास करत असाल तर वेगावर नियंत्रण ठेवा आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांपासून सावध राहा. आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा थेट बातमी.